आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन गेल्या 5 वर्षापासून आदरणीय प्राचार्य मना वानखेडे, त्याबरोबर प्राध्यापक मबी चिटणीस आणि बाबुराव बाबू यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार देत आलेले आहोत. हे आजचं 5वं वर्ष आहे. आजच्या या पुरस्कार वितरण सोहळा ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा पार पाडत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक कवी शिवा इंगोले सर, आजचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते पुरस्कार आपण वितरण करत आहोत ते आदरणीय कुमार केतकर सर, प्राध्यापक डॉक्टर गणेश चंद्र सिंह सर यांच्यासह ज्यांना पुरस्कार आपण देणार आहोत ते पत्रकार बापू ठाकूर, जागतिक कीर्तीचे चित्रकार प्रकाश भिसे यांच्यासह, त्याचबरोबर ऍडव्होकेट नाना आहेरे, लंगताई आहेरे, मान्य बापू ठाकूर यांना पुस्तक, ट्रॉफी आणि गुलाब देऊन त्यांना आपण सन्मानित करायला झाल्या पाहिजे. क्रांतिकारी लेखक बाबुराव बाबू स्मृती पुरस्कार प्राध्यापक प्रकाश भिसे यांना देण्यात यावा. ज्येष्ठ समाजसेवक, सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे नेते असणारे बाबा, त्यांना आपण जो आपला 3रा पुरस्कार आहे प्राध्यापक मबी चिटणीस पुरस्कार त्यांना देऊन आपण सन्मानित करत आहोत त्यांच्या वतीनं. तर तो पुरस्कार आपण आदरणीय दिवंगत बाबुराव बाबू यांची कन्या नंदा आहिरे यांच्या हाती आपण तो सुपूर्द करत आहोत. 1 जून रोजी बाबांचा जो वाढदिवस असेल, जन्मदिवस असेल, त्या दिवशी तो पुरस्कार पुण्याला आम्ही घेऊन जाणार आहोत. मला खास वेळ काढून आणि वेळेवर आलेले आमचे दोघंही प्रमुख पाहुणे कुमार केतकर साहेब आणि प्राध्यापक गणेश, त्याच्यानंतर धुळवून बापू ठाकूर आलेले आहेत. हा पारितोषिक ज्यांना गेले आहेत त्याच्यानंतर प्राध्यापक प्रकाश भिसे सुद्धा इथे आहे. मित्रांनो, कार्यक्रम घेणाऱ्याची फार अडचण होत असते आणि ती धावपळ होत असते. काही गोष्टी राहत असतात, काही गोष्टी चुकत असतात. आजचा दिवस हा बाबुराव बाबुरावांचा स्मृती दिवस आहे. म्हणजे मला आजही आठवतं 26 मार्चला ज्यावेळी त्यांचं निधन झालं, त्यांना आपण सगळे त्यांच्या कुटुंबातली लोक आहोत. ज्या माणसाने जी सगळी मुवमेंट उभी केली आणि ज्या माणसाने सगळं झोपून गेलं, म्हणजे मी एक जावई म्हणून माझा अनुभव वेगळा आहे, पण सामान्य कार्यकर्त्यांचाही अनुभव त्यांच्या बाबतीत वेगळा होता. जुन्या महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची चळवळीला ज्यांनी एक सहकार्य केलं, एक ज्ञान दिलं, किंवा एक मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांचा तो देह आम्ही ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं तो आमच्या नजरेसमोर, आणि मग सर्व ते आठवत नाही मला, पण तरीही आपण ते गोष्टी विसरून एक कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत राहतो. येण्याचं कारण एवढंच आहे की नवीन जनरेशनला आणि गेलेल्या जनरेशनला बाबुराव बाबू काय आहे ते माहिती नाही. विभाग शिरोडकर प्रतिष्ठानतर्फे ज्यावेळेस त्यांना एक पारितोषिक देण्यात आलं, ते तेंडुलकरांच्या हस्ते देण्यात आलं. जब्बार पटेल होते, तेंडुलकर होते. तर तेंडुलकरांनी जाहीरपणे सांगितलं की मी नाशिक शहरामध्ये फिरलो, बाजारात फिरलो, पण बाबुलांची पुस्तकं नाशिक बाजारात नाही, पण दुसरी सगळी पुस्तकं मला दिसतात, म्हणजे जी बाजारो पुस्तकं आहेत. मग सांगायचा मुद्दा असा आहे की बाबा बाजारामध्ये आज बाजारो पुस्तकं आहेत, पण तेंडुलकर नाही, बाबुराव बाबू नाही, अण्णाभाऊ साठे नाही. आणि ही सगळी चळवळीची जी एक लिंक होती ही आज कुठेतरी या मार्केट व्यवस्थेमधून गायब होती आहे. आणि त्याच्यात कोणीही सिरियसली विचार करत नाही. त्यामध्ये स्टेजवर बसलेले आणि स्टेज समोर असलेली लोक जर सोडली
तर याच्या पलीकडे कोणी त्याचा काही गांभीर्याने विचार करतो असं मला वाटत नाही. केतकर साहेबांसारखे जर काही थोडेफार लोक असतील की ते चळवळीला पाठबळ देत असतात आजही, मी सतत विचार करत असतो की जर ही पिढी गेली तर मग हे कोण करणार, आणि हे जर आम्ही पुढच्या पिढीला सांगितलंच नाही तर त्यांना ते कळणार कसं आहे. आणि हा एक थोडासा व्यापक विचार घेऊनच, म्हणजे हा एक विचार घेऊन आपण हा कार्यक्रम घेतो. त्या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे काही कोणाला पारितोषिक द्यायचं, त्याला काही घोड्यावर बसवायचं, याला असं तर बिलकुल नाही. ज्या माणसांच्या नावाने आपण पारितोषिक देतोय ती तिघही माणसं, नवी चिटणीस असतील, मनमानी असतील आणि बाबुराव बागुल असतील, ज्यांना ज्यांना परिवर्तनवादी चळवळीचा अभ्यास करायचा असेल, चिंतन करायचं असेल, तर ह्या तिघ लोकांना टाळून तुम्हाला जाता येणार. हे सर्व करत असताना म्हणजे समोर जी बसलेली लोक आहेत, मधु मोहिते असतील, उदय चौधरी असतील, मुलगी साहेब असतील, या माणसांनी आपलं आयुष्य या चळवळीसाठी झोकून दिलेलं आहे, त्यांनी घातलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी टीम आहे आमच्याकडे, म्हणजे अगदी प्राध्यापक ज्या बसलेल्या माझ्यासमोर कुसुम त्रिपाठी असतील, आता आलेले शाहीर असतील, किंवा तिकडे सुबोध मोरे असतील, अविनाश कदम असतील, या सर्व मंडळींनी आपलं लाईफ, आपलं आयुष्य हे या उदारवादी परिवर्तनवादी चळवळीसाठी खर्च घातलेलं आहे. आणि मग ही सगळी मंडळी आम्हाला कशी आदर्श आहेत, कशी पोषक आहेत, याचा एक संदेश द्यावा आणि तो संदेश लोकांपर्यंत न्यावा, याच्यासाठी आपण हा छोटासा प्रोग्राम घेत असतो. खरं तर दोघंही वक्त्यांनी म्हणजे अगदी केतकर साहेबांनी मला त्या दिवशी सांगितलं, परवा मी 5:45 येणार, आणि ते वेळेवरती आले. मी त्यांचा पहिले आभार मानतो. त्याच्यानंतर गणेश जे आहेत प्राध्यापक आमचे, ते सुद्धा वेळेवरती आले आणि त्यांनी आम्हाला म्हणजे गणेश चंदन शिरेंच्या बाबतीमध्ये मला काही सांगण्याची गरज नाही, ते पण मोठे कलावंत आहेत, मराठवाड्यातले आहेत, त्यांच्या बोलण्याचं आता सगळ्यांच्या ते लक्षात येईल. आणि ज्या पद्धतीने म्हणजे रामप्रसाद तवरांविषयी सांगणार आहे, तवूर सर जालन्यापर्यंत रात्री आले, त्यांच्या पायाची दुखापत वाढल्यामुळे त्यांनी जालन्याहून परत गेले आणि त्याच्यामुळे त्यांना येऊ शकले नाही. ते म्हटले की मला शक्य होत नाही, जरा मला माफ करा, आणि ते आलेले नाहीत. या सर्वही मंडळींनी माझ्यासाठी नाही तर एक बाबुराव बागुलांच्या विचारांवरती, साहित्यावरती आणि एकाएकावरती ज्यांची जी काही हे आहे, मानसिकता आहे, प्रेम आहे, या प्रेमापोटी जी सगळी मंडळी आलेली आहे, या सर्व मंडळीचा आणि उपस्थितांचा सुद्धा, समोरच्या सगळ्या दिग्गजांचा मी आभार मानतो आणि माझं लांबलेलं प्रस्ताव इथून थांबवतो. क्रांतीवीर नाना पाटील यांची जयंती, 125वी जयंती, या जयंतीचं औचित्य साधून 2 आणि 3 मे रोजी सातारा येथे विनोदी साहित्य संमेलन होत आहे. त्याचे नियोजित अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, माजी खासदार केतकर सर, शिवा इंगोलेचं नाव तर सगळ्यांना परिचित आहे. म्हणजे कवितेचं गिरणी असते तशी गिरणीतून कविता निघते. ही चळवळीशी जोडलेली माणसं आहे. नानांनी मला फोन केला की असं बाबुराव बागुलांच्या नावाने आपण पुरस्कार देतोय आणि तुम्ही त्याला खूप प्रमुख पाहुणे म्हणून. आता मी प्रमुख पाहुणा होणे इतक्या उंचीचा नाहीये, कारण ज्यांचं साहित्य वाचून आम्ही इथपर्यंत आलो ते चटके आम्हाला सुद्धा ग्रामीण भागात भेटले. म्हणजे सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी भरायला गेल्याच्या नंतर खाली हंडा ठेवायचा आणि वरून ते लोक पाणी आम्हाला टाकायचे, किंवा जर चहा पिलं पितळाच्या थाळीमध्ये तर ती थाळी चुलीत टाकायची. असे चटके आम्हाला आमच्या परिसरामध्ये आम्ही भोगले. बाबासाहेबांच्या कृपेने नागसेन वनामध्ये आमचे शिक्षण झालं. आम्ही तिथल्या चळवळींशी जोडल्या गेलो. अस्मिता दर्श झाला आणि गंगाधर पानतावणी सरांनी त्याची आपल्या हातामध्ये घेतली.
अविनाश घोष असतील, प्रकाश शिरसाट असतील, त्यानंतर रामप्रसाद तौल असतील, या सगळ्या मंडळींचा सहवास तिथे लाभला. आणि खरी आंबेडकरी चळवळ काय आहे, खरं दलित साहित्य काय आहे याचा वाचण्याचा छंद आमच्या मनाला लागला. शिक्षण घेत असताना जेवढ्या कादंबऱ्या आहेत, मग जेव्हा मी जात चोरली होती किंवा बलूत, या सगळ्या मंडळींमध्ये बाबुराव बागुलांनी ही मूर्तमेढ होती आणि पुढे फळीच्या फळी जी तयार झाली, ती सगळं साहित्य ते विद्रावातून आलं होतं. आम्ही त्यावेळेला एक नाटक करत होतो, धर्मांतरानंतर आम्ही, म्हणजे बाबासाहेबांची खरी चळवळ ही सुशिक्षितांनीच पाठीमागे लिहिली आहे. साहित्यिकांनी, कलावंतांनी ती चळवळ पुढे ठेवली, तेवढ ठेवली. त्यामध्ये शाहिरांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे आंबेडकरी जलसे सुरू झाले आणि त्या जलशांमध्ये काम करणारी जे शाहीर मंडळी होती, हरियाराव सोनवणे होते, पतित पावन दास होते, किरोबा घिगडे होते, किरोबा गायकवाड होते, वामनदादा कर्डक होते, भीमराव कर्डक होते. अलीकडच्या काळामध्ये विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, ते विद्रोही शाहीर संभाजी भगतपर्यंत, माझ्यासारख्या लोककलावंतांपर्यंत ती बाजू येऊन पडते. समतेची मांडणी करत असताना आताड्याचा लिलाव हे नाटक जेव्हा आम्ही करायला हातामध्ये घेतलं, तेव्हा आम्हाला लोकांनी वेळात काढलं. ते दलित रंगभूमी होती, नंतर ती बोधी झाली. जसं चळवळीच्या फाटाफूट झाली, तशीच रंगभूमीची सुद्धा फाटाफूट झाली. पण आम्ही ते करत गेलो. धर्मांतरानंतर आम्ही हे नाटक करत असताना दिलीप महालिंगेंनी ते नाटक लिहिलं आणि गोगाबाबाची टेकडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातली, त्या गोगाबाबाच्या टेकडीवरती बनतेजींचं संमेलन भरलं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून अंगावर काही कपडे नाही आहे असाच धष्टपुष्ट मी, आणि मला डायलॉग दिला होता त्यांनी की बाबा तुम्ही गेलात आणि आम्ही आता परखे झालो. बाबा तुम्ही गेलात, आता आम्ही परखे झालो, आमच्या वाट्याला एकही नेता राहिला. त्यांचे चार तोंड चारीकडे गेली. बाबा आता रडायला येतं, बाबा आता रडायला येतं, कोणी डोळे पुसायच्या बहाण्याने येईल आणि आमच्या गुन्ह्याचे लंबुटीच घेऊन जाईल. बाबा आमचे धर्मगुरू, ज्यांना आम्ही बनतेजी म्हणतो, हे पुण्या झोपडीमध्ये जाऊन धर्म समजून सांगत नाही. त्यांना हायल्या वाड्यांमध्ये जाऊन चिवरदान मिळतं, दमदान मिळतं म्हणून ते तिथपर्यंत जातात. आणि त्यातून एक काळता नावाजलेले बनतेजी येते, ते उठले आणि खाडकं माझ्या तोंडात मारले, म्हणजे आपण जिंकलो. कारण जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे, लेखकाच्या हातामध्ये लेखणी आहे. म्हणजे जेव्हा मी जात चोरली होती, मी कसं बिजरवलं गेलं. एक तर आईवडिलांना मुलं होत नव्हती, आपलं मूल जगलं पाहिजे म्हणून लेबर कॅम्पमध्ये माटून गेला, सरांना आणून मावशीकडे घातलं, 10वीपर्यंत शाळा केली. कामगार वस्तीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा सहवास लागला आणि मग ते कामगार चळवळीकडे ओढले गेले. म्हणजे चौरंगी चिऱ्यासारखं सगळ्या कथा, कादंबऱ्या, कविता, पण त्या जगण्याच्या होत्या. ती उर्मी होती. म्हणून अमर शेठ असतील, दादा गव्हाणकर असतील, आत्माराम पाटील असतील, चंदू भरळकर असतील, कृष्णकांत जाधव असतील, शाहीर संभाजी भगत असतील, या मंडळींनी ती हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. मला तितकी उंची पुढे घेऊन जाण्यासाठी आणखी बरंच काम करावं लागणार आहे. मुंबई विद्यापीठासारखं एक मोठं विद्यापीठ की ज्या विद्यापीठात एक तमासगिराचा पोरगा त्या लोककला अकादमीचा प्रमुख बनतो आणि तो गाडा मी सतत तेवढ ठेवतो. मला तुम्ही इथे बोलवलं एवढ्या मोठ्या समारंभामध्ये, कारण एवढ्या उंचीचा माणूस मी नाही आहे, पण तरी सुद्धा मला सन्मान दिला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. आम्ही जेव्हा उपक्रम 5 वर्षांपासून सुरू केला आहे बाबुराव बागुलांनी काय स्मरणार्थ पुरस्कार घेण्याचा, एक बौद्धिक चळवळ म्हणून निरंतर राहावी, ज्याचं सूत्र हे आंबेडकरवादी, ज्याचं सूत्र हे सर्वसमावेशक असा वाढ. मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या देशात
तत्वज्ञानाची परंपरा फक्त 200 वर्षांपूर्वी सुरू झाली. त्याआधी तत्वज्ञान होती, पण ती तत्वज्ञान मानवाच्या दृष्टीला स्पर्श करणारी वेद होती, पुराण होती, शास्त्र होती. पण ही तत्वज्ञान नाही. तत्वज्ञान खरं बुद्धापासून सुरू होतं, चार्वाकापासून सुरू होतं, महावीरापासून सुरू होतं. ही जी खंडित परंपरा आहे, ही खंडित परंपरा जनित साहित्याच्या आविष्कारामुळे पुन्हा जिवंत होण्याची प्रक्रिया केवळ आणि केवळ बाबुराव बागुलांनी सुरू केली. आणि म्हणून त्यांच्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम करतो. एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की ज्या काळात बाबुराव आम्हाला फार समावेशक तत्वज्ञानाकडे नेत होते, त्याच काळात त्यांच्यावर टीका पण होती. ती टीका होती मार्क्सवाद आंबेडकर. तत्वज्ञान येतात आणि जातात, माणसेही येतात आणि जातात, पण काळ सापेक्षता जी आहे काळाची, तो विचार आणि तरल असावा लागतो, ज्वलंत असावा लागतो. तर बाबुराव बागुल ह्या प्रत्येक कालसापेक्ष विचाराला ज्वलंत करणारा असे एक रसायन. आपण आपल्या जवळच्या माणसाला फार ओळखत नसतो. बाबुराव बागुलांची किती किती तुम्हाला सांगू व्यक्तिमत्व होती, त्याचे काय होते, तत्त्वज्ञ होते, मला आवडणार नाही म्हणून. अतिशय साधा माणूस होता, कष्टकरी गरीब माणूस होता. हे सर्व मानवल्याचे सगळे दिवे या माणसाला अवतरले आणि चळवळ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्याबरोबर कोण होतं? सर्व जाती धर्माचे लोक, शरद पाटील होते, त्यांच्यासाठी कृष्णेरी होते, नारायण होते, घटनाला सोनाला ही सगळी मंडळ त्यांच्याबरोबर होती. अर्जुन लागलं होतं. म्हणजे जातीच्या पलीकडे त्या विचाराला वैश्वात्मक स्वरूप देण्याचे काम बाबुराव बागुलांच्या साहित्याने केलं आणि त्यांचं चळवळीने केलं. आणि हेच आंबेडकरी तत्वज्ञान जिवंत ठेवण्याचं काम या दलित साहित्याचं केलं. दलित साहित्याचा जन्म कसा झाला? बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर म्हणजे 1956 आपण धर्मांतर आणि 56 नंतर दलित साहित्याचा कालावधी सुरू झाला. आता दलित या शब्दाला तुम्ही बौद्ध साहित्य, दलित साहित्य वगैरे काय थोडा तो मतभेदाचा भाग येतो, तो विसरून जाऊया. परंतु बाबासाहेबांचं वैचारिक तत्वज्ञान, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक तत्वज्ञान एका सूत्रात बांधण्याचं काम दलित साहित्य केलं. आणि हेच काम वेगवेगळ्या पातळ्यावर करण्याचं म्हणजे आमची संस्था आता दलित रायटर्स असोसिएशन संस्था निर्माण झाली, ते आपल्याकडे काम करतं. मी नानांचं विशेष अभिनंदन करतो की आता आम्हाला काही जास्त धावपळ करता येत नाही. नाना खूप धावपळ करत आहेत आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत. मी पुन्हा आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला आपण अशीच भरभरून साथ द्यावीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्राध्यापक चंदन शिवेंनी इतकं लहान भाषण केलं आहे आणि तसं ते लहान करतील धमकी त्यांनी मला अगोदर दिली होती वाचताना की काही भाषण थोडक्यात संपवणार आहे. ती धमकी त्यांनी अशासाठी दिली की मी त्यांना आदर म्हटलं कार्यक्रम एवढा उशीर सुरू झाला आहे, आता संपेल कधी, त्यावर त्यांनी मला ती धमकी दिलेली होती. त्यांचं नाव मी नुसतं ऐकून नाही आहे, कारण ते आमच्या पत्रकारितेच्या विश्वामध्ये दया पवारांचे चिरंजीव म्हणजे प्रशांत पवार हे माझे सहकारी होते लोकसत्तामध्ये. त्यांच्याकडे येते नंतर मी दिव्य मराठीत गेल्यानंतर दिव्य मराठीत सुद्धा ते येते. त्यामुळे त्यांचा आणि माझा परिचय हा वर्तमानपत्री माध्यमांचा झाला आहे. ते युनिव्हर्सिटीत जॉईन झाले मला माहिती होतं प्रकाश खांडे रिटायर झाल्यानंतर, परंतु त्यांना अजून तरी युनिव्हर्सिटीत ठेवलेलं ही आनंदाची बाब. कारण असं की हल्ली युनिव्हर्सिटीमधनं अशा विचार वगैरे मांडले की काढून टाकायची पद्धत सुरू झालेली आहे. त्यांना किती अनुभव आला माहीत नाही, पण एखादा जर तुम्ही परिसंवाद ठेवला आंबेडकरवाद आणि आत्ताचे राजकारण असा जर परिसंवाद ठेवला तर तुम्हाला पोलीस स्टेशन फोन येईल हे 100% हल्ली सर्रास विद्यापीठांमधले असे परिसंवाद आणि अशी भाषणं बंद करायची पद्धत पडलेली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये उमा चक्रवर्तींना येऊन दिलं नाही युनिव्हर्सिटीमध्ये, आनंद पटोलेंना युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये येऊन दिलं नाही, आनंद तेलतुंबडेंना भाषण करायला बंदी केली. हे वातावरण आहे. आता आनंद तेलतुंबडे काय बोलणार होते? काय संबंध होता या सरकारशी किंवा त्या केंद्रातल्या सरकारशी? पण त्यांना नाही बोलून दिलं. आणि मला तर असं ऐकून आहे मी की 14व्या संबंधामधला जो 20 मार्चला शताब्दीचा कार्यक्रम झाला त्याच्याबद्दलचा फारसे जाहीर कार्यक्रम करू नका
हे तर सोडूनच द्या. आता इराणवरती अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केलाय, त्याच्या संबंधामध्ये अमेरिका आणि इस्रायलचा निषेध करण्यासाठी ज्या घोषणा देण्यासाठी जे तरुण एकत्र गेले त्यांना त्यांनी थांबवलं नाही ते बोलायचं. तर त्यांनी विचारलं, अमेरिका इराणवरती हल्ला करते, अमेरिका आणि इस्रायल, त्याचा निषेध आम्ही करतो, इथल्या सरकारचा काय प्रश्न आहे? नाही म्हणे, त्याच्यामुळे जातीय सर्वता बिघडेल आणि त्यांना करून दिलं नाही. पॅलेस्टीनवरती इस्रायलचे बॉम्बिंग हल्ले करून नरसंहार चालू होता, गाझामध्ये चालू आहे काही प्रमाणात अजून, त्याच्या संबंधात निदर्शनं करायला सरकारने बंदी घातलेली आत्ता या घडीला. म्हणून चंदन शिवेंचं पहिलं अभिनंदन पुरस्कार म्हणजे मिळाला किंवा पुरस्काराच्या कार्यक्रमात ते आले हे नाहीये. युनिव्हर्सिटीत आहात, टिकून राहा टिकून राहा आणि संघर्ष करून टिकून राहा. नुसतं टिकून राहू नका. नुसतं टिकून राहणं तेवढं कठीण नाही आहे सध्याच्या जगात. हल्ली टिकून राहण्याची एवढी प्रथा पडलेली आहे की सगळेजण टिकून राहण्यासाठीच राजकारणात येत आहेत किंवा चळवळीमध्ये येत आहेत. आणि चळवळीच मुळी टिकून राहण्याच्या प्रयत्नात आहेत आणि ते डेंजरस आहे. आणि आता आपण पाहतोच आहे सातारा जिल्ह्यातल्या कोणत्या विद्वान माणसाचं काय झालं, त्यांना कोण कोण सहकारी होते आणि कोण कोण त्यांना मदत करत होते, हे सगळं आपण पाहतोय. समाज वगैरे तिकडचेच आहेत, त्यांना तर याचा अंदाज आहेच पूर्णपणे. माझा मुद्दा असा आहे की बाबुराव बागुलांच्या सेंटेनरीचा कार्यक्रम हा आता नारायण सुर्वेची वट सेंटेनरी यांचाच चालू आहे. आता ह्या सेंटेनरीचं महत्व जे आहे ते केवळ साहित्यिक सांस्कृतिक नाही, ते राजकीय महत्व आहे. हे आपण लक्षात ठेवले. ते राजकीय महत्व का आहे? माझा आणि बाबुरावचा परिचय कधी झाला? 1960 ते 70 या दशकात, 60च्या दशकाच्या अखेरला, 68 ते 70. कुठे झाला? मुंबईला दादर स्टेशनच्या जवळ अभिनव प्रकाशन म्हणून वावी भटांचं अभिनव प्रकाशन होतं. ते वावी भटांच्या प्रकाशाची एक खोली होती, दुकान असायची दादर स्टेशनच्या जवळ, म्हणजे मेन रोडला आल्यानंतर गुरुद्वाराच्या जवळ. स्टेशनात बाहेर आलं की 2 मिनिटात. त्यावेळेला एवढी दादर स्टेशन बाहेर पडलं एवढं अशक्यप्राय होत नव्हतं, जरा सोपं होतं. तिथे त्या वावी भटांच्या एक दर आठवड्याला सगळी मंडळी जमायची. त्याच्यात बाबुराव बागुल पण आले. त्यात राजा राजवाडे असायचे, प्रश्री नेरुरकर असायचे, सदा कराडे असायचे. बाबुराव तिथे एकदा माझी अण्णाभाऊ साठेंची एकच, पण तिथे माझी अण्णाभाऊ साठेंची पण भेट झालेली आहे. आता गंमत अशी की वावी भट त्या सगळ्याचे एक प्रकारे प्रमुख तिथल्या त्या चर्चेचे, आणि तिथे बाबुराव बागुलांची माझी ओळख झाली. तर बाबुराव बागुल माझ्यापेक्षा बरोबर 20 वर्षांनी मोठे. म्हणजे आम्ही करून हे करत होतो, आम्ही राजकारण नावाचे मासिक चालवायचा प्रयत्न करायचो. चालले थोडे नंतर बंद पडलं. त्यावेळेला आम्ही बाबुराव बागुलांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेला जात चौधरीची चर्चा समाजामध्ये खूप होती जोरात. त्या पुस्तकाची चर्चा खूप होती. ते आता जसं यांनी वर्णन केलं, इतके साधे वागणं, चालणं, बोलणं, आवाज सुद्धा अत्यंत लो टोनमध्ये ते बोलायचे आणि अतिशय महत्त्वपूर्ण बोलायचे. आता गंमत अशी आहे की 1950 सालपर्यंत दलित साहित्य नावाचा शब्दच नव्हता, फक्त साहित्य. आणि फक्त साहित्यामध्ये कोण? नाशिक फडके, विश्व खांडेकर वगैरे सगळे असायचे. आता ते दोघेही ब्राह्मण होते हा मुद्दा नाही आहे. विश्व खांडेकर तर खरे दलितांच्या वगैरे बाजूचे आदर्शवादी, गांधीवादी असे होते. नाशिक फडके कलावादी होते. ते काही दलित विरोधी वगैरे असं काही नव्हतं. पण त्यावेळेला साहित्य म्हटलं की साधारणपणे हे असायचं. आणि 50 ते 60च्या दरम्यानमध्ये गंगाधर गाडगे, मर्ढेकर, विद्याधर पुढील असे असायचे. 50 सालपर्यंत दलित साहित्य हा शब्दच नव्हता. बाबुराव बागुलांनी लिहिल्यानंतर पहिल्यांदा हळूहळू त्या साहित्याची ओळख दलित साहित्य म्हणून करण्यात आली. दलित पॅंथर नंतर आलं. दलित पॅंथर 72 साली स्थापना झाली. कविता त्या मंडळीच्या, त्यांना आम्ही ओळखत होतो. वावी भटांकडे असल्यामुळे माझी नामदेवची ओळख अशाच परिसरात झाली होती. दया पवारच्या बरोबर मी इतका वेळ काढलेला आहे खूप. त्यांच्याबरोबर मी 2-3 समित्यांवरती सुद्धा होतो. त्यामुळे अर्जुन डांगरे, दया पवार, प्रल्हाद चेतवणकर, लतीफ काकीक, नामदेव रसाळ या सगळ्यांच्या बरोबरच आम्ही वाढलेले आहोत. जरी आमची जात आम्ही चोरून नाही सध्या. आता गंमत अशी आहे, लोकांची तुम्हाला तुमची जात चोरायचं कारणच नाही.
कारण तुम्ही ज्या जातीत आहात त्या जातीत कोणी चोरायचं कारण नाहीये आणि त्यामुळे नाहीच आहे खरोखर. पण आम्ही यांच्याबरोबर वाढलो हे इतर ब्राह्मणांना पटेल की माहीत नसतं, म्हणून त्यांना जात चोरायचा आवाज प्रसंग येऊ शकतो असा माझा मुद्दा. आता प्रकाश भिसेंच्या बद्दल सुद्धा असंच अनेक ठिकाणी या चळवळीतल्या माणसांकडे म्हणजे प्रवेश पवार असेच ह्या चळवळीतल्या माणसांकडनं ऐकले, विशेषतः मोरपिंडाचा मुद्दा. कारण नामदेवांच्या बरोबर अनेक वेळेला असायचा, त्याचे काव्य संमेलन सुद्धा आम्ही त्यांची ऑर्गनाईज करायचो. मुद्दा असा की आत्तापर्यंत असा उल्लेख केला की अमेरिका आणि भारत वगैरे आणि दलित चळवळीचा. आता खूप लोकांना हे माहिती नाहीये की महात्मा फुलेंनी त्यांचं एक पुस्तक अब्राहम लिंकनला अर्पण केलेलं आहे. आता साल कुठचं म्हणजे 1857च्या बंडाच्या आसपासचं साल. फॅक्स नाही, मोबाईल फोन नाही, टेलिव्हिजन नाही, रेडिओ नाही, तिकडची वर्तमानपत्र इकडे येत नाहीत, इंग्रजी भाषा जास्त लोकांनी वाचण्याचा प्रश्न येत नाही. अमेरिकेत काय चाललंय अब्राहम लिंकनचं याचं इकडे करण्याची शक्यता कोणाला, तर थोड्याफार इकडे स्थायिक झालेल्या इंग्रज लोकांना. त्यांच्याकडे काहीतरी इंग्रजी वर्तमानपत्र यायची, त्याच्यातनं अब्राहम लिंकनचं नाव कळायचं. फुल्यांपर्यंत ते पोहोचलं, कारण फुले कायम कुतूहलांनी सगळ्याचा शोध घेत होते. आणि मग फुलेंनी असं म्हटलं अब्राहम लिंकनच्या संबंधात, हा मनुष्य तो तिकडे संघर्ष जो करतोय तसाच संघर्ष आपण इकडे करतोय, त्यामुळे त्यांच्या संघर्षात आणि आपल्या संघर्षात समानता आहे आणि म्हणून मी हे पुस्तक त्यांना आदेश करतो. आता गंमत अशी आहे की तो जागतिकीकरण नव्हतं. अमेरिकेला जाणं म्हणजे जवळजवळ इम्पॉसिबलच होतं. जहाज सुद्धा जायचं नाही. जहाज तर 1961 पर्यंत जे लोक अमेरिकेत गेले 1961 पासून ते जहाजानेच जायचे. अशा अवस्थेमध्ये पुण्याला असलेला एक दलितांचा पुढारी यांनी संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी सावित्रीने शिक्षणाची मुहूर्तमेढ नाही केवळ ते बरोबर नाही, नुसतं त्यांना शिक्षणाबद्दल प्रेरित केलं, त्यांनी सामाजिक क्रांती लावली. ते सामाजिक क्रांतीचा एक गमतीदार म्हटलं तर गमतीदार, पण नाहीतर तो क्रांतिकारी व्यवसाय आहे की त्याला केशव ओपन करायच्या बायका विधवा झाल्या तर. महात्मा फुल्यांनी नागरिक समाजाची एकजूट केली आणि त्यांनी सांगितलं की आपण असं बायकांचं केशव ओपन करायचंच नाही. आता हा जो प्रकार आहे निषेधाचा, त्या काळात कोणी टेलिव्हिजनवरती किंवा वर्तमानपत्रांना अशा प्रसंगांना प्रसिद्धी दिली नसती, आत्ताही दिली की माहीत नाही. आता तर गंमत अशी आहे की सोनिया गांधी पंतप्रधान झाले तर आपण केशव ओपन करू असं म्हणणाऱ्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनी केशव ओपनाला परत एक निष्कारण अतिशय खोटी आणि गैरविकृत प्रतिष्ठा मिळवून दिली. तो मुद्दा आपण बाजूला करू, तो फार मोठ्या राजकारणाचा विषय होईल. परंतु आता प्रकाश भिसेंसारखे आर्टिस्ट, चंदन शिवेसारखे तमासगीर एका अर्थाने, आणि आमचे ठाकूर, आता मला म्हणायला लाज वाटते की मी पण पत्रकार आहे, ते पण पत्रकार आहे. तर आत्ताची पत्रकारितेची अवस्था आपण पत्रकार सांगण्याची अभिमानाची उरलेली नाहीये. आत्ताचे पत्रकार त्याच्यातले 90% लाचार आहेत या सरकारकडे, किंवा लाचार नसले तरी हवालेले आहे. ही आत्ता वस्तुस्थिती आहे, याच्यात अतिशयोक्ती मी करत नाहीये. तुम्ही जर टीव्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल काय अवस्था आहे. वर्तमानपत्रात एक 4-2 वर्तमानपत्र अजून शिल्लक आहेत की थोडं तरी निषेधाचं विरोधाचं काहीतरी लिहितात, पण त्यात सुद्धा जास्त लिहित नाही. उदाहरणार्थ आपल्या एकाही वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजवरती पॅलेस्टिनची बातमी नसते. आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे म्हणून त्या बातम्या येत आहेत, नाहीतर त्याही आल्या नसत्या. एवढंच काय, आपल्याकडचा जो एक अति प्रखर हिंदुत्ववाद आहे त्यांच्यातले काही लोक व्हॉट्सअपवरती मेसेज टाकतात, बरं झालं त्या इराणमध्ये लाड्याला मारून टाकतात अमेरिका आणि इस्रायल. अशी चर्चा उघडपणे व्हॉट्सअपवरती हे हिंदुत्ववादी करतायत, असं वातावरण आता आहे. या वातावरणामध्ये बाबूराव बागुलांची शताब्दी आपण करतो म्हणून मी म्हटले राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे, केवळ साहित्यिक दृष्ट्या नाही. कारण बाबूराव बागुलांनी जो पठडी पाडली त्याच्यानंतर दलित साहित्याला मान्यता मिळाली, लगेच प्रतिष्ठा मिळाली नाही. प्रतिष्ठा दलित पॅन्थरची स्थापना झाल्यावर सुद्धा लगेच मिळाली नाही. कारण त्यावेळेला प्रतिष्ठा मिळण्याचं एकमेव साधन होतं ते म्हणजे सत्यकथा नावाचं मासिक. त्यांच्या कथा उत्तम होत्या, त्या कथा चांगल्या होत्या, त्या कथांबद्दल, कथांबद्दल, कवितांबद्दल काही आम्हाला म्हणायचं नाही.
मर्डेकर त्यांच्यातले सुद्धा बंडखोर होते, त्यांनी उत्तम कविता केल्या, त्यांना सत्यकथेनेच पुढे आणलं. हे जरी खरं असलं तरी सत्यकथेने दलित साहित्यात तशी मान्यता दिलेली नव्हती. त्यामुळे काही लोकांना इथे आठवत असेल, साधारणपणे 1972 पासून ते 80 सालपर्यंत चर्चा काय व्हायची, दलित साहित्य आणि दलित साहित्य आणि दलित आणि साहित्य असलं पाहिजे. दलित साहित्य काय भाग नाही, दलित साहित्य असायचं कारण नाही, अशा टाईपची चर्चा व्हायची. त्यावेळेला अर्जुन डांगरे, दया पवार, नारायण सुर्वे या लोकांनी ज्याला आपण दलित साहित्य म्हणतो त्याचा झेंडा फडकावला. पण त्याची सुरुवात बाबूराव बागुलांनी केली होती दलित पॅन्थरच्या अगोदर. आणि त्यामुळे दलित पॅन्थरच्या स्थापनेच्या वेळी जे वाद झाले तेव्हा बाबूराव बागुल त्या सर्व दलित पॅन्थरच्या कवींच्या वरून नव्हते, त्यांचे वादच झाले, किंवा ते त्यात आलेच नाही. दलित पॅन्थर ग्रुपमध्ये ते आले नाही, त्यावेळी ते होते, हयात होते, त्यावेळी ते उतरले नाहीत त्याच्यामध्ये. आणि तरी सुद्धा दलित पॅन्थरला पण वारसा जो घ्यायला लागला तो बाबूराव बागुल घ्यायला. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे दलित साहित्य नावाचा प्रकार प्रतिष्ठा पावला, तो चळवळीत पावला. ती चळवळ पुढे राजकीय होती. आणि ती राजकीय चळवळ कोणत्या प्रकारे होती तर तुम्हाला लक्षात येईल, जर तुम्ही काढला नकाशा समोर तर सगळ्या पक्षांमध्ये बंडखोरी होती. आता लोकांनी काँग्रेसमध्ये कुठे होती तर काँग्रेसमध्ये सर्वात मोठी बंडखोरी होती. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींनी त्यांच्या पक्षाच्या विरोधातून बंड पुकारलेलं होतं, म्हणून सिंडिकेट काँग्रेस आणि इंडिकेट काँग्रेस असे प्रकार तयार झाले. आणि तिन्ही साहेब हे जे प्रतिष्ठित आहेत काँग्रेसमधले, निजलिंगप्पा, अतुल्य घोष, सी.बी. गुप्ता यांनी काँग्रेस ताब्यात घेतलेली, यांच्यापासून आपल्याला काँग्रेस मुक्त केली पाहिजे. आणि तसंच तिने केल्यामुळे, आणि त्यावेळी तिने काय सांगितलं, त्या चळवळी चालू होत्या नक्सलवादींच्या, त्यावेळेला आंबेडकरी चळवळी चालू होत्या, नक्सलवाद्यांच्या चळवळी चालू होत्या, युक्रांती स्थापन झाली होती. त्यावेळेला इंदिरा गांधी सांगितलं हे जे नवीन गट निर्माण होत आहे त्या सगळ्या गटांचं काय असंतोषाचं कारण आहे, आपलं राज्य आहे, आपल्या राज्यावरती हा असंतोष आहे, ते आपल्याची फिकीर केली पाहिजे. म्हणून त्यांनी, इंदिरा गांधींनी जी धोरणं घेतली ती ह्या वर्गाला अनुसरून घेतली सगळी. आता उदाहरणार्थ त्यांचं एक भाषण मला आठवलं की मला माहीत नाही, बँक राष्ट्रीयकरणाच्या संबंधाचं भाषण आहे. त्यांनी काय सांगितलं, फक्त 5 प्रमुख बँका आहेत त्या सगळं चालवत आहेत, अख्खं बँकिंग. ते कोणाला देतात कर्ज, ते कोणाची सेवा करतात, तर बड्या भांडवलदारांची सेवा करतात. आणि थोडाफार त्यावेळेला मध्यमवर्गीय फार नव्हता, थोड्याफार मध्यमवर्गाची त्यांच्याकडे डिपॉझिट येतात. त्या काळामध्ये शेअर मार्केटला प्रतिष्ठा नव्हती. शेअर मार्केटमध्ये जाणं हे अगदी सुस्थित मध्यमवर्गात सुद्धा कमीपणाचं मानलं जायचं. रेसवर जाणं शेअर मार्केटमध्ये जाणं एकाच लायकीच आहे अशी धारणा त्यावेळच्या सुस्थित मध्यमवर्गात सुद्धा होती. त्या काळामध्ये इंडिया सांगितलं आपल्याला ह्या लोकांसाठी बँक राष्ट्रीयकरण करायचं. मी माझा डायरेक्ट अनुभव सांगतो, डायरेक्ट स्वतःचा. मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो त्यावेळेला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बहुतेक नागपूर नावाचे ग्रस्त काहीतरी चेअरमन किंवा असे काहीतरी मोठ्या पोस्टवरती होते. त्यावेळेला इंदिरा गांधींच्या आदेशाने त्यांना सांगण्यात आलं की फक्त मोठ्या लोकांना, श्रीमंत लोकांना कर्ज देण्याचा बंद करा, आपण जे तळागाळातले लोक आहेत त्यांना कर्ज देऊया आणि त्यांच्यातनं व्यवसाय उभे राहतील, त्यांच्यात सुबत्ता वाढेल. त्यांच्याबरोबर मी विटी स्टेशन आणि दादर स्टेशनवरती ते राठोडीच्या बरोबर मी गेलो आहे. बूट पॉलिशवाल्यांना 100 रुपये आम्ही द्यायचो, कर्ज विना तारण काही नाही, 100 रुपये. ही मुलांना एकच सांगायचं आहे की तुम्ही पहिले 3 महिने काही नाही, नंतर तुम्ही जे उरलेल्या 10 महिन्यात किंवा 9 महिन्यामध्ये दरमहा 10 रुपये आणून द्यायचे बँकेत. या अटीवरती त्या बूट पॉलिशवाल्यांना बँक राष्ट्रीयकरणाने कर्ज द्यायला सुरुवात केली. तो इथला प्रकार झाला. खेड्यांमध्ये ज्या बँका पसरल्या त्या कुठे पसरल्या, त्या इंदिरा गांधींच्या बँक राष्ट्रीयकरणाचं मिळाल्या, कारण त्यांनी पक्षात बंड केल्यामुळे मोरारजी देसाई आणि सखा पाटलांनी त्याला विरोध केला त्या बँक राष्ट्रीयकरणाच्या धोरणाला. म्हणून काँग्रेस फुटली. म्हणून मी म्हटलं काँग्रेसमध्ये बंडखोरीची परंपरा आहे आणि ती इंदिरा गांधींनीच ते बंड केलं. त्याला विचारलं की तुम्ही असं काय करताय तुमच्या पक्षाच्या विरोधात, तर तिने सांगितलं आय एम अँटी एस्टॅब्लिशमेंट दो आय एम पार्ट ऑफ द एस्टॅब्लिशमेंट. मी एस्टॅब्लिशमेंटमध्येच आहे पण मी त्याच्या विरुद्ध आहे. असं दोन्ही रोल मला करायचं असं ती म्हणली. काँग्रेसमध्ये सुद्धा अशी फूट पडली, समाजवाद्यांमध्ये फूट पडली. काही लोक म्हणतील त्यांच्यात नेहमी फूट पडते, पण तो नाही मुद्दा. समाजवाद्यांमध्ये जी फूट पडली त्यातनं युक्रांत तयार झाली, दलित चळवळीमध्ये जी फूट पडली त्यातनं दलित पॅन्थर निर्माण झाली. अशा सर्वत्र राजकारणामध्ये, कम्युनिस्टांमध्ये फूट पडली त्यातनं नक्सलाईट तयार झाले. त्याच्या अगोदर कम्युनिस्टांमध्ये फूट पडली, CPI CPM तयार झाले. पण नंतर
1968 नंतर नक्सलाईट गट तयार झाले. ते इतके गट तयार झाले की विशाल उर्मी म्हणतात ते 27 गटांना ओळखत होते. मी म्हटलं मी 40 गटांना ओळखत होतो, असं माझा गर्वाचा भाग होता. ते 27 गटांना ओळखत होते, म्हणजे ते भरपूर गटांना ओळखत होते. तर मुद्दा असा की असा एकही पक्ष किंवा अशी एकही राजकीय चळवळ नव्हती की जिथे फूट पडत नव्हती. ती बंडखोरीची फूट होती. आणि त्या बंडखोरीमध्ये सुरुवात ज्यांनी केली त्याच्यात बाबूराव बागुल त्या बंडखोरीला. म्हणजे त्यांनी साहित्यिक प्रस्थापितांनाच आव्हान, एक प्रकारे आव्हान हा शब्द न वापरता, पॅन्थर हा शब्द न वापरता आणि कुठेही आग ओकणारी भाषणं न करता अत्यंत सौम्य मृदू भाषेत पण कणखर भूमिका घेऊन बाबूराव बागुलांनी ती बंडखोरी केलेली आहे. त्यांना ते जे मगाशी म्हणाले की अमेरिकेतली ब्लॅक पॅन्थर नक्की स्थापन झाली होती. तर ब्लॅक पॅन्थरच्या आधारेच एक प्रकारे दलित पॅन्थर हे नाव जरी आलेलं असलं तरी अमेरिकेतील त्यावेळेला तोच बंडखोरीचा मूळ होता. म्हणून तिथले विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते निक्सनच्या विरोधात. निक्सनला तो त्यांनी राजीनामा द्यायला भाग पाडलं. ती सर्व सुद्धा विद्यार्थ्यांची होती, युरोपातही होती, अमेरिकेतही होती. त्यावेळेला तिकडे बेटल्स तयार झाले. त्यावेळेला तिकडे SDS नावाची संघटना स्थापन झाली, स्टुडंट डेमोक्रेटिक सोसायटी. त्यांनी थेट अमेरिकन सत्तेला आणि इंग्रजांच्याकडे ब्रिटिश सत्तेला त्यांच्याच देशामध्ये आव्हान दिलं. आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की दक्षिण आफ्रिकेमध्ये जो वंशवाद चालू आहे त्याला विरोध झाला पाहिजे. आपण करता कामा नाही, त्यांना मदत नाही करता कामा, फंड देता कामा नाही. हे बंडखोरीचं तत्वज्ञान दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला चालवत होते तुरुंगात राहून. आणि तरीही ते इंग्लंडमध्ये पण चालू होतं. नेल्सन मंडेलांना तुरुंगातनं सुटून आल्यानंतर 28 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर ज्यावेळी 93-94 साली सुटले त्यावेळेला त्यांना विचारलं की तुम्ही एवढा वेळ कसं काय सहन केलं तुरुंगात. ते म्हणजे माझे आदर्श गांधीजी होते. आता गांधीजी आदर्श होते असं म्हणणारे नेल्सन मंडेला कृष्णवर्णी यांचे पुढारी, त्या कृष्णवर्णी यांचे अमेरिकेतले जे बंधू त्यांनी दलित पॅन्थर ब्लॅक पॅन्थर स्थापन केली, त्याच्या आधारे दलित पॅन्थर स्थापन केली. आपल्याकडे मात्र बंडखोरांची चर्चा कशावर. गांधी श्रेष्ठ का आंबेडकर श्रेष्ठ. गांधी आणि आंबेडकर यांच्यातले मतभेद कोणते, पुढे कराराचा अर्थ काय. आणि गांधी आणि आंबेडकर हे दोघंही त्यांच्या परीने बंडखोर होते आणि हे त्यांच्यातलं सगळ्यात मोठं साम्य होतं. मतभेद असेल तर काय बिघडलं, त्यांचे मतभेद होते खूप. गांधींच्या नेहरूंचे पण मतभेद होते. म्हणून काय झालं, पण आत्ता वातावरण असं आहे की तुमचं बौद्धिकत्व, तुमचं क्रांतिकारत्व, तुमचं पुरोगामित्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही कोणाला तरी टार्गेट केलं पाहिजे. सगळ्यात सोपा विषय टार्गेट करायचा महात्मा गांधी. त्यांना कोणीही काहीही बोलावं, मी नथुराम बोलतोय म्हणून नाटक करावं, त्याचे 2000 प्रयोग व्हावे, त्याची हिंदी उजाती भाषांतर व्हावी, कोणी दगडफेक करत नाही त्यांच्यावर. पण असं नाटक अन्य कुठच्या पुढाऱ्याबद्दल बोलून दाखवावं. एवढंच कशाला, मी राज ठाकरे बोलतोय असं जरी नाटक काढलं आणि त्यातली 4 वाक्य पसंत पडली नाहीत श्रोत्यांना, राज ठाकरेच्या समर्थकांना, तर तिथल्या तिथे दंगा होईल. आता असं बोलायची सवय, बोलायची परवानगी फक्त एकाच व्यक्तीबद्दल आहे, इंदिरा गांधी. त्याला तुम्ही काही होता शिवाय द्या, काय वाटतंय ते करा. गांधीजी बोलत नाहीत आणि गांधीजी हातत नाही. गांधीजींचे पुतळे जगातल्या 196 देशांपैकी जवळजवळ 180 देशात आहेत आणि त्याची प्रमुख चौकांमध्ये आहे. आता जे गांधी विरोधी आहेत त्यांना ती पंचायत होते. गांधी विरोधी फक्त RSS मध्ये तसं नाही, परंतु मुख्यतः ते RSS मध्ये आहे मुख्यतः. आणि त्यामुळे त्यांची पंचायत होते. त्या अमेरिकेत गेले तरी गांधीचा पुतळा आहे, रशियात गेले तरी गांधीचा पुतळा आहे, चीनमध्ये गेले तरी मंगोलियाचा गांधीजींचा पुतळा आहे. आता अशी अवस्था असल्यामुळे नेल्सन मंडेलांनी ज्यावेळेला गांधींचा असा उल्लेख केला तेव्हा ओबामांनी ब्लॅक प्रेसिडेंट, पहिले ब्लॅक प्रेसिडेंट अमेरिकेचे निवडून आल्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं तर श्रेय कोणाला, तर ते म्हणजे मार्टिन लुथर किंगला. कारण मार्टिन लुथर किंगने गांधीजींचं शिष्यत्व मानत. म्हणजे हे अमेरिकेचा अध्यक्ष सांगतो आणि दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष सांगतो. आता हे अमेरिकेच्या अध्यक्षांनी सांगितल्यानंतर इथल्या गांधी विरोधकांचा चिकनच पाणउतारा झाल्याचं झालं त्यांना. म्हणून त्या काळातच तुम्ही आठवत असेल तुम्हाला, त्या काळातच गांधीजींचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याला गोळ्या झाल्या आणि गांधीजींचा हा दुसरा वध आहे अशा पद्धतीची चर्चा उत्तर प्रदेशातून सगळीकडे झाली. आणि तेव्हापासून नथुराम हाच खरा राष्ट्रभक्त आहे आणि त्याचेच पुतळे उभारले पाहिजेत असं म्हणायला सुरुवात झाली. आता हळूहळू त्यांनी गांधीजींचा फोटो नोटेवरनं काढून टाकायचा
हळूहळू प्रस्ताव मांडायला सुरुवात केली. म्हणून गांधी टॉट्स नावाची फिल्म आली, ती तुम्हाला कधी मिळाली का? अवश्य अमुक फिल्म आहे, हे संवाद नाही, म्युझिक वगैरे आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय त्या सिनेमात की आता गांधी कुठे उरले, तर फक्त त्या नोटेवर, आणि तिथेही त्याला किंमत नाही आहे. कारण लोक विचारतात, हा अरे मिळाला का लायसन्स तुला, किती गांधी दिलेस, म्हणजे किती रुपये दिलेस त्याच्यावरती तुला लायसन्स मिळाला, एवढं विचारण्यापुरते गांधी उरलेले आहेत. असा त्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्याच समाजावर, आपल्यावरच टीका केलेली आहे की आपणच कसे कृतज्ञ झालेले आहोत. तेव्हा मला असं वाटतं, आता मी बाबूराव काही जास्त बोलणार नाही, कारण सगळं अतिशय चांगलं बोलले. त्याचं वर्णन त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अप्रतिम केलेलं आहे. त्यांच्या साहित्याबद्दल तर मी काय बोलण्यात अर्थच नाही. ते केवळ कथा लिहित नव्हते, कादंबऱ्या लिहित नव्हते, ते विचारवंत होते. त्यांचे लेख आहेत, अत्यंत उत्तम दर्जाचे लेख आहेत. ज्या वेळेला दलितांच्या अशा वैचारिक लेखांची दखल सुद्धा घेतली जात नसेल, त्यावेळेला त्यांनी ते वैचारिक लेखन केलं आहे, ज्याच्यामुळे किंबहुना त्या चिंतनशीलतेमुळे पुढे दलित पॅंथर निर्माण झाले. मग त्यांच्याकडे सुद्धा खूप लोक होते. राजा घाले होते, जवी पवार होते, नामदेव ढसा होते, अरुण डांगरे होते. या सगळ्यांनी खूप चिंतनशील लेखन केलं आहे. पण त्याचा सगळा स्रोत जो आहे, मूळ स्रोत जो आहे, तो बाबूराव बागुलांचा आहे. आणि त्याच्यामुळेच नानाजी मला भेटायला आले. म्हणजे बाबूराव बागुलांचा असेल तर मला वेळ घालून आलंच पाहिजे, बाकीचे माझे उद्योग बाजूला चालून. त्यामुळे एक कार्यक्रम रद्द करून इथे आलो. ते केवळ बाबूराव बागुलांच्या ह्या गेल्या सुमारे 75 वर्षाच्या दलित चळवळीच्या नाही, माणुसकीच्या चळवळीच्या योगदानाला कृतज्ञता व्यक्त करण्याची. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.